79व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जाहीर केलं की हे येणारा जो काही दिवाळी दसऱ्याचा जो काळ असेल त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये देशामधल्या सर्व नागरिकांना एक मोठ्या पद्धतीची सुविधा ही देण्यात येणार आहे आणि जीएसटी जी प्रणाली आहे तर या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल हे होणार आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा मोठ्या चांगल्या पद्धतीचा बेनिफिट हा मिळणार आहे। ह्या घोषणेनंतर ताबडतोब जीएसटी काउन्सिलची बैठक झाली आणि आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी हे नवीन जीएसटी प्रणाली जी आहे तर ती घोषणा ही केली आणि आज 22 तारखेला म्हणजे अगदी दसऱ्याच्या आपल्या या 10 दिवसाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आज या प्रणालीला आपण सुरुवात ही झालेली आहे। यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सर्व समाजातील सर्वच घटकांना होणार आहे, खास करून शेतकऱ्यांना, उद्योजकांना, सामान्य लोकांना, अगदी शाळकरी मुलांना, त्याचबरोबर जितके म्हणून मंडळी जी वयोवृद्ध असेल त्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे। कारण इन्शुरन्स जवळजवळ 0% आणलेला आहे। सर्व ज्या वस्तू ज्या गृह उपयोगी वस्तू आहेत तर त्या 5% आलेल्या आहेत, काही तर 0% आलेल्या आहेत आणि अशा एकंदरीत सगळ्यात जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा देशामधल्या सगळ्याच नागरिकांना हा होणार आहे आणि सगळ्या ह्या होण्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कन्झम्पशन या देशामध्ये वाढणार आहे। कन्झम्पशन वाढल्यामुळं नवीन गुंतवणूक येणार आहे आणि नवीन गुंतवणूक आल्यानंतर एक चांगल्या या देशामधली जी काही बेरोजगारी असेल किंवा ती सुद्धा कमी होण्यामध्ये त्याचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे।